विविध भारती पुणे. सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. आशिया खंडातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प राज्यात सुरू असून तो 2026 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील ऊर्जेची गरज भागवण्यास मोठी मदत होणार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बोलताना केलं. औंध इथं महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्यघर योजना राज्यात प्रभावीपणे राबवणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान मावळ तालुक्यातील आंबी तरंगवाडी इथल्या पुष्पलता डी.वाय. पाटील रुग्णालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं. संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी दिली. साताऱ्यात होणारं हे 4थं संमेलन असेल. राज्य सरकारतर्फे घेण्यात आलेल्या खरीप हंगाम 2024 पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांनी भात शेतीमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला आहे. भात पिकामध्ये आदिवासी गटातून दिग्गजचे आंबेगाव येथील सुरेश विरणकर यांचा पहिला तर जुन्नर येथील सुदाम सरोगदे यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन व्यवसाय उभारल्यास शेतकरी समृद्ध होईल असं प्रतिपादन अभिनेते मिलिंद शिंदे यांनी आज पुण्यात बोलताना केलं. जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र कृषी पर्यटन परिसंवाद 2025 या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शासकीय धोरणं आणि कृषी पर्यटनाचा विकास या विषयावर मान्यवरांनी आपले विचार मांडले. श्री हरिकीर्तनोत्तेजक सभेच्या वतीनं देण्यात येणारा पहिला कीर्तन शिक्षक पुरस्कार काल ज्येष्ठ कीर्तनकार कमलाताई पराडकर यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील नारद विद्या मंदिरात गेले 1.25 महिने सुरू असलेल्या वासंतिक कीर्तन वर्गाच्या समारोप समारंभात या पुरस्कारासह बालवर्ग ते प्रशिक्षण वर्ग अशा 6 कीर्तन वर्गातील गुणानुक्रमे पहिल्या 3 प्रशिक्षणार्थींचा गौरव देखील करण्यात आला. कीर्तन कलानिधी रामचंद्र भिडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सकाळ सोशल फाउंडेशनचे राहुल गरड, वासंतिक वर्गाच्या संचालिका नंदिनी पाटील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पुणे महापालिकेत सध्या विविध विभागात सुमारे 7,336 पदं रिक्त आहेत. या सर्वांमध्ये सर्वाधिक रिक्त पदं 3 आणि 4 वर्गाची असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज राज्यासह विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. पावसामुळे बहुतेक पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. फुलबाजाराला देखील पावसाचा फटका बसला असून आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा हे अभियान राबवलं जात आहे. रासने यांनी आज विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य कोठ्यांना भेट देऊन तिथल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. द पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीनं म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात मैदानी स्पर्धा सुरू झाल्या आहेत. पुरुष गटाच्या 10,000 मीटर धावणे प्रकारात मृणाल सरोदे यानं दुहेरी मुकुट पटकावला. महिला गटात 100 मीटर धावणे प्रकारात अवंतिका नरळे, 800 मीटर धावणे प्रकारात शुभेच्छा पाटील आणि थाळीफेक प्रकारात भक्ती गावडे यांनी अव्वल स्थान मिळवलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 32 आणि किमान 22.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज आकाश अंशतः ढगाळ होतं. उद्या देखील अशाच प्रकारचं हवामान राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.